नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमनला विचारलेलं असतं की तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे का? तुमच्या म्हणण्यानुसार नागराज किल्लेदार यांनीच 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी दिली होती. तेव्हा सुमन म्हणत असते, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. 22 वर्षांपूर्वी माझ्या नव्यानेच भाऊजींना मारण्याची सुपारी दिली होती आणि त्याचबरोबर त्यांचे कुटुंब संपूर्णपणे त्यांनीच उद्ध्वस्त करायला सांगितले. माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे आणि ही कबुली त्यांनी स्वतःच्या तोंडाने दिलेली आहे की 22 वर्षांपूर्वी त्यांनीच रविराज किल्लेदार आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची सुपारी दिली. हे सगळं खरं आहे. नीच माणूस आहे तो. आणि सुमन आता खूपच जास्त भयंकररित्या घाबरलेली असते, कारण नागराज तिच्याकडे रागाने बघत असतो. इतका नीच माणूस आपला नवरा आहे या गोष्टीची तिला भीती वाटत असते. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, पण इथे सुमन, तुम्ही इतक्या का घाबरलात? तुमचे हात सुद्धा कापतायत. एक मिनिटा, तुम्हाला पाणी हवंय का? तुम्हाला मी पाणी प्यायला देतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव सुमनला पाणी प्यायला देतात. तेव्हा तिचे हात खूपच जास्त थरथर कापत असतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की जज साहेब, तुम्ही बघताय ना सुमन यांचे हात किती थरथर कापतायत. याचा अर्थ त्यांची तब्येत ठीक नाहीये. तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली येऊन तुम्ही हे स्टेटमेंट देताय का? तेव्हा सुमन म्हणते, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. कुणालाही घाबरून मी काही बोलत नाहीये. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की जज साहेब, मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर इथे सुमन या खूपच जास्त घाबरल्यात. त्यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये. हा अर्जुन म्हणत असतो, एक मिनिट ॲडव्होकेट भालेराव, हे काय बोलताय तुम्ही? सुमन काकी एकदम व्यवस्थित आहे आणि तिने जे काही स्टेटमेंट दिले ना ते व्यवस्थित विचार करून दिलेला आहे. तिची अवस्था एकदम ठीक आहे. ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की जज साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आणि तसा पुरावा सुद्धा देतो की यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, जज साहेब, इथे कुठल्या बायकोला चांगलं वाटेल की आपल्याच नव्याने आपल्याला किडनप करून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आपली अवस्था इतकी बिकट केलेली असते की आपण याला मेंटली टॉर्चर केलेलं असतं. मग कुठल्या बाईची अवस्था चांगली असेल? सुमन किल्लेदार या नागराज किल्लेदाराला घाबरलेले आहेत आणि म्हणून त्या तशा वागतायत. त्यांचे हात थरथर कापतायत. भीतीपोटी ती तशा वागतायत. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, मला सुद्धा तेच म्हणायचे आहे की त्या भीतीनेच तशा थरथर कापतायत, कारण त्यांची मानसिक अवस्था काही दिवस ठीक नाहीये, हे आम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे आता ते रिपोर्ट सुद्धा त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेले असतात, ज्याच्यामध्ये सुमनची मानसिक अवस्था काही दिवस ठीक नाहीये हे नमूद करण्यात आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे सगळं खोट आहे. इथे सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था एकदम ठीक आहे. हे कागदपत्र सगळे खोटे आहेत. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की हे रिपोर्ट काही दिवसांपूर्वीचेच आहेत आणि त्याच्यावरून हे सिद्ध होते की सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था काही दिवस ठीक नाहीये, त्यामुळे त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाहीये. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तुम्ही नको ते आरोप करू नका, त्यांची अवस्था एकदम ठीक. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात, आणि ही केस नेमकी कुठली आहे हेच मला कळत नाहीये. जज साहेब, अर्जुन सुभेदार यांना नक्की बोलायचं तरी काय आहे? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, ही केस 22 वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे नक्की कुणी सुपारी दिली रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची, की ही सुमनच्या किडनपिंगची केस आहे? तेच मला कळत नाहीये. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामागे रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी नक्की कोणी दिली? त्याच्यामध्ये माझ्या अशिलाच नाव कुठेही आलेलं नाही की हे सगळं नागराज किल्लेदार यांनी केले. तेव्हा अर्जुन काही बोलायला जाणार तेवढ्यातच रविराज काका म्हणतात की साहेब, मला बोलण्याची परवानगी हवी. तर मला तुमच्या इथे न्याय हवाय. 22 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं? तर 22 वर्षांपूर्वी माझ्याच भावाने
नीचपणा केला होता माझी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती. आता मी मान्य करतो की आम्ही सगळेजण जिवंत आहोत, कारण का ॲडव्होकेट सुभेदार हे जेव्हा बोलत असतात तेव्हा ॲडव्होकेट भालेराव सांगतात की ही केस जर 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची असेल तर माझ्या अशिलाला शिक्षा का व्हावी, कारण का सगळे जण तर जिवंत आहेत ना. रविराज किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार आणि त्यांची मुलगी तन्वी किल्लेदार, मग जर सगळी जिवंत आहे, सुखरूप आहेत, तर माझ्या अशिलाला शिक्षा का? तेव्हा रविराज काका म्हणतात की आम्ही तिघेही जण एकमेकांपासून 22 वर्ष वेगळे राहिलोय. माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला गरिबी सहन करावी लागली. माझी बायको कुठे राहत होती तिचं तिलाच कळत नव्हतं. माझी मुलगी आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. मी 22 वर्ष माझ्या कुटुंबियांपासून दूर होतो. मेंटली मी डिस्टर्ब होतो. तेव्हा 22 वर्षांपूर्वी जे काही आमच्या आयुष्यामध्ये या नीच नागराजमुळे खडले ना, ती पोकळी कधीही भरून निघणार नाहीये. या नागराजमुळे मला माझ्या बायको मुलीपासून 22 वर्ष दूर राहावं लागलेला आहे. मग ही शिक्षा नाही तर काय आहे? आणि हे सगळं याच्यामुळे झालंय. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला इतका तरी न्याय तुमच्या या न्यायव्यवस्थेमध्ये मिळाला पाहिजे. तेव्हा इथे प्रिया सुद्धा म्हणत असते की देवा, म्हणजे मी तर म्हणते की नागराज किल्लेदारानेच 22 वर्षांपूर्वी किल्लेदाराला मारण्याची सुपारी दिली होती. हे कोर्टामध्ये सिद्ध होऊ दे एकदाच, म्हणजे तो नागोबा आणि तो महिप्त दोघेही जेलमध्ये राहतील आणि मला इथे मोकळा श्वास सुद्धा घेता येईल. त्यामुळे या नागराजला सुद्धा शिक्षा होऊ देवा. आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलेलं नाहीये, पण आता जे काही मागते ना ते मला मिळू दे. तर इथे अर्जुन म्हणत असतो की साहेब, मी रविराज किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो. तेव्हा इथे रविराज किल्लेदार आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मला तुम्ही सांगा की या विषयावरती तुमच्यामध्ये कधी बोलणं झालं होतं का? नक्की 22 वर्षानंतर सर तुम्हाला ही गोष्ट कशी कळली? इथे तुम्हाला नागराज किल्लेदार याच्यावरती संशय कशा पद्धतीने आला? तेव्हा रविराज काका म्हणतात की जस साहेब, 22 वर्षांपूर्वी जेव्हा माझा अपघात झाला त्यानंतर काही दिवस माझी मनस्थिती ठीक नव्हती. तेव्हा माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये बऱ्याचदा या गोष्टीवरून बोलणं झालं होतं आणि मी शोध सुद्धा सुरू केला होता. पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडथळे येतच होते आणि तेव्हा मी या गोष्टीचा शोध सुद्धा थांबवला होता. पण त्यावेळेला नक्की असं का घडत होतं या गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाही, कारण माझाच भाव नीचपणा करेल असं मला वाटलं नव्हतं. पण मी जेव्हा आता सगळे धागेदोरे एकमेकांशी जोडतो ना, तेव्हा मला कळतं की हे सगळं नागराज मुद्दामून घडवून आणत होता. कारण त्याला असं वाटत होतं की शोध हा जर सुरू झाला तर मग कदाचित त्याच्यापर्यंत काही लोक पोहोचू शकतात. तेव्हा त्याने प्रत्येक वेळेला शोध थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जणू काही झालेलंच नाहीये असं तो वागत होता. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की रविराज किल्लेदार, तुम्ही जे काही बोलताय ना ते आता तुमच्या मनामध्ये नागराज किल्लेदार यांच्याबद्दल जो काही राग आहे ना, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती भडास काढताय. त्याच्यामुळे 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे इथे नागराज किल्लेदार यांचाच हात आहे. असा काही ठोस पुरावा तुमच्याकडे नाहीये. मनामध्ये असलेल्या रागामुळेच तुम्ही त्यांचं नाव घेताय असं आम्हाला वाटतंय. तेव्हा रविराज काका म्हणतात, असं अजिबात नाहीये. हे सगळे या नीच नागराजनेच केले आणि जज साहेब, तुम्ही त्याला कठोरातली कठोर शिक्षा करा, हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने विटनेस बॉक्समध्ये आता नागराज किल्लेदारानंतर रविराज किल्लेदारानंतर इथे महिप शिखरेला बोलावलेलं असतं, कारण आता महिप शिखरेच त्याला स्टेटमेंट घ्यायचं असतं. तेव्हा इथे नागराज किल्लेदाराला रविराज काकांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा द्या, कारण याने खूप मोठा गुन्हा केलाय. याने एक कुटुंब उद्ध्वस्त केले.
3 कुटुंबातील लोकांना एकमेकांपासून वेगळं राहावं लागले 22 वर्ष. आणि हा गुन्हा काही छोटा मोठा गुन्हा नाही. 22 वर्ष ही कुणाच्याही आयुष्यामध्ये न भरून निघणारी वर्ष आहेत. त्यामुळे या माणसाला शिक्षा कराच. तर इथे आता महिप शिखरे पोलीस घेऊन येतात आणि विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तर महिप शिखरे 22 वर्षांपूर्वी तूच इथे रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी घेतली होतीस. हे तू स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहेस आणि तसा तुझा कबुली जबाबसुद्धा आमच्याकडे आहे. त्यामुळे हे तर सिद्ध झाले की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी तू घेतली होतीस. पण ती सुपारी तुला कोणी दिली होती? ती सुपारी तुला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती ना? आज हे तुला कोर्टाला सांगायचं आहे. बोल महिप, 22 वर्षांपूर्वी अपघाताची सुपारी देणारा खरा मास्टरमाइंड कोण होता हे बघ. शांत शांत राहू नकोस. जो कोणी व्यक्ती आहे त्याच लवकर इथे नाव घे. तो नागराज किल्लेदारच होता ना? महिप्त शिखरे. बोल महिप्त शिखरे, तो नागराज किल्लेदारच होता ना, ज्याने तुला रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी दिली होती? गप्प बसू नकोस महिपा शिखरे, खरं खरं बोल. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की साहेब, इथे आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार इथे साक्षीदारावरती जोर जबरदस्ती करून त्यांना हो ते स्टेटमेंट ते बोलायला सांगतायत, हाव ती साक्ष द्यायला सांगतायत. असं होणार नाही. कुठल्याही इथे साक्षीदारावरती जोर जबरदस्ती केली जाणार नाही. जरी इथे महिप्त शेखरे यांना नागराज किल्लेदार यांच्या विरुद्ध साक्षी द्यायचीच नाहीये, तर मग त्यांच्यावरती जोर जबरदस्ती करण्यात किती अर्थ आहे? तेव्हा इथे अर्जुन सुभेदार, तुम्ही कुठल्याही व्यक्तीवरती जोर जबरदस्ती नाही करू शकत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, महिप्त शेखरे बोल, तोंड उघड. तुला सुपारी देणारा नागराज किल्लेदारच होता ना? हे मी ख्या गुन्हेगाराला शोधून काढलंय. तुला फक्त आता हो की नाही बोलायचं आहे. तेव्हा इथे महिप्त गप्पा असतो. कारण का नागराजने साक्षीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तशी त्याला धमकी दिलेली असते की तोंड उघडलंस की तुझी मुलगी जिवंत राहणार नाही. आणि तसंही ती कुठे राहते तो ॲड्रेस सुद्धा नागराजला माहिती असतो. तेव्हा तो म्हणतो, हा ॲड्रेस मी अर्जुनला किंवा पोलिसांना सांगेन. मग जेव्हा त्या ॲड्रेसवरती लोक जातील ना, तेव्हा तिथे असलेल्या साक्षीला सगळेजण रंगे हात पकडतील. ती जिवंत आहे हे आता कळेल. त्यानंतर इथे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात की आता त्यांना जर बोलायचंच नाहीये, स्टेटमेंट द्यायचंच नाहीये, तर जबरदस्ती कशाला? कारण महिप्त शेवटपर्यंत काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन त्याला विचारत असतो की बोल, आणि महिप्त त्याच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की आरोपी महिप्त शिखरे, तुम्हाला काही बोलायचं आहे का? महिप्त नाही असं म्हणतो. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की महिप्त शिखरे यांनी कुठल्याही पद्धतीची साक्ष न दिल्यामुळे 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नागराज किल्लेदारच आहेत. हे आता आपण गृहीत पकडू शकत नाही. तसा एक सुद्धा ठोस पुरावा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे हा माणूस गुन्हेगार आहे हे आतापर्यंत सिद्ध झालेला नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट जसाहेब, कुठलाही निर्णय देण्याच्या आधी माझ्याकडे एक आता पेन ड्राईव्ह आहे. एक असा ठोस पुरावा जो तुम्ही इथे बघितलात तर खरा गुन्हा नागराज किल्लेदार यानेच केलाय हे लगेच सिद्ध होईल. तेव्हा ते पेन ड्राईव्ह दिलं जातं, ज्याच्यामध्ये नागराज किल्लेदार सुमनला म्हणत असतो की हा खून मीच केलाय. 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार याची सुपारी मीच दिली होती, कारण मला त्याची प्रॉपर्टी हवी होती. जाना जाऊन सांग त्या लोकांना की मीच आहे खरा मास्टरमाइंड. मीच तुला आणि महिप्तला किडनप करून ठेवलं होतं. मीच 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाऊन सांग, ज्याला कुणाला सांगायचं आहे ना त्या व्यक्तीला जाऊन सांग. मी कुणाला नाही घाबरत असं नागराज किल्लेदार जे काही बोललेला असतो तो व्हिडिओ आता सगळेजण बघतात. त्या सुद्धा व्हिडिओ वरती ॲडव्होकेट भालेराव यांनी आक्षेप घेतलेला असतो की हा व्हिडिओ तर खरा नाहीये. टेक्नॉलॉजी इतके पुढे गेले जज साहेब की हा व्हिडिओ
मॉर्फ सुद्धा केलेला असू शकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ खरा आहे, स्वतः हा व्हिडिओ सुमन काकीने केलेला आहे. आणि इथे आता थोड्या वेळापूर्वी ॲडव्होकेट भालेराव यांनी सिद्ध केलेला असतो पुरावे देऊन की काही दिवस सुमन किल्लेदार यांची मानसिकता ठीक नाहीये. तेव्हा इथे ॲडव्होकेट भालेराव लगेचच एक फोटो काढतात नागराज किल्लेदारचा आणि तो मॉर्फ करतात. आणि त्यामुळे तो व्हिडिओ आता जज साहेबांना दाखवला जातो, ज्याच्यामध्ये नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्या तोंडाने ही कबुली दिलेली असते की 22 वर्षांपूर्वी घडलेला अपघात याची सुपारी मीच महिपला दिली होती, असं तो त्या व्हिडिओमध्ये बोललेला असतो. पण तो तयार केलेला व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये नागराजने खरोखर तर कुठल्याही पद्धतीची साक्षही दिलेलीच नाहीये. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतात की साहेब, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, हा आता जो तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, हा व्हिडिओ तयार करायला मला 1 सेकंद सुद्धा लागला नाही. आणि असे व्हिडिओ आता कितीतरी सगळेजणच बनवतात, म्हणजे लहान मुलं सुद्धा या असे व्हिडिओ बनवतात. तर एखादा प्रोफेशनल माणूस तर छान पद्धतीने हा व्हिडिओ बनवेल. तेव्हा या व्हिडिओवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही एक पुरावा म्हणून ग्राह्य धरू नका. तरी इथे ठोस पुरावा या लोकांकडे नसेल तर नागराज किल्लेदार यांना कोठडीमध्ये ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नक्की कुणाचा हात आहे हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये. मग माझ्या अशिलाला नागराज किल्लेदाराला विनाकारण कोठडीमध्ये ठेवणं हे कितपत योग्य आहे? म्हणून तुम्ही यांचा लवकरात लवकर जामीन मंजूर करावा, असे ॲडव्होकेट भालेराव म्हणत असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की हे बघा, अजूनपर्यंत 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नक्की कुणाचा हात आहे हे अजूनपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये. नागराज किल्लेदार यांना कोठडीमध्ये ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण तसे काही सबळ पुरावे त्यांच्या विरोधामध्ये अजूनपर्यंत सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडीमध्ये ठेवण्याला काही अर्थ लागत नाही. पण ही सुनावणी मी उद्याच्या इथे कार्यवाहीमध्ये करेल. आतापर्यंत कोर्ट हे बंद होते आणि उद्याची वेळ आता दिलेली असते आणि जज साहेब निघून गेलेले असतात. तेव्हा इथे नागराज किल्लेदार पुन्हा एकदा कोठडीमध्ये आलेला असतो. तेव्हा महिप्त म्हणत असतो, काय रे नाग्या, जातानाले आनंदामध्ये गेला होतास ना, म्हणत होतास की आता परत येणार नाही म्हणून जामीन मिळाला असं म्हणत होतास ना, मग का परत आलास? तेव्हा नागराज म्हणत असत, हो रे, ऑलमोस्ट मला जामीन मिळालाच होता. जज साहेबांनी उद्याची तारीख दिली, पण ते म्हणालेत की यांना कोठडीमध्ये का ठेवायचं, यांच्या विरोधामध्ये एक सुद्धा सबळ पुरावा अजून सादर झालेलाच नाहीये. मग यांना कोठडीमध्ये ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज म्हणत असतो, पण उद्या काही मी परत येत नसतो, उद्या माझा जामीन नक्की होणार असं नागराजला वाटत असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सगळे पुरावे ग्राह्यच धरले गेलेले नाहीयेत. मग काय करायचं? 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नागराज किल्लेदार आहे ही गोष्ट महिप्तने सांगितली असती, पण महिप्त साक्ष द्यायला तयार नाहीये. त्याने तोंड आपलं बंदच ठेवलेलं आहे. तेव्हा इथे सुमन म्हणते, मग आता काय होणार? म्हणजे हे आता परत सुटणार का? आणि मग यांची दहशत पुन्हा वाढणार, हे मला धमकी देणार, मला मारण्याचा प्रयत्न करणार, मला तर यांची भीतीच वाटते. हे सुटतील का ओध या, म्हणजे यांना खरोखर जामीन मिळेल का? तेव्हा चैतन्य म्हणत असतो, सुमन काकी, तू घाबरू नकोस, हे बघ, कदाचित वेळ आली ना तर त्याला जामीन मिळणार सुद्धा नाही, शिक्षा सुद्धा होईल. तेव्हा सायली म्हणते, हे बघा सुमन काकी, तुम्हाला घाबराय अजिबात गरज नाहीये आणि हे बघा, सगळं काही तुमच्या मनासारखंच होईल. नागराज काकांना कठोरातली कठोर शिक्षा नक्की मिळेल. तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाहीये आणि तुम्ही काय एकट्या नाही आहात, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की सुमन, आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत. आम्ही असताना तो नागराज तुला बोट सुद्धा लावू शकणार नाहीये. तू नको बरं काळजी करू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या प्रत्येक गोष्ट ही आपल्या किंवा त्यांच्या मनासारखीच होईल असं नाही. म्हणजे इथे नागराज काकांना जामीन मिळेल
असा आपण विचार सुद्धा करायचा नाहीये. सुमन म्हणते, त्या नराधमाला, नीच माणसाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. एक सुद्धा पुरावा असा नाहीये, ठोस पुरावा, की तो त्यांच्या विरोधामध्ये जाईल. तेव्हा आपण फक्त एवढाच आता विचार करूया की उद्या काहीही झालं ना तरी सुद्धा नागराज किल्लेदार याचा जामीन इथे मंजूर होता कामान. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अर्जुन येतो आणि त्याचबरोबर नागराजला लाथ मारून पाडतो खाली आणि म्हणत असतो, काय रे, ये तुला कोर्टाने इथे निर्दोष सिद्ध केला असेल किंवा तुझा जामीन मंजूर केला असेल, पण तू जो काही आता 22 वर्षांपूर्वी गुन्हा केलायस ना, त्या गुन्ह्यातून तुझी सुटका झाली रे. पण आता जो कौटुंबिक हिंसाचार म्हणून तू सुमन काकीवरती अन्य अत्याचार केला आहेस ना, त्यावरून तुला तर सोडता कामा नाहीच ना. म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामधून तुझी सुटका नाहीये नागराज किल्लेदार, आणि त्यासाठी आम्ही तुला पुन्हा एकदा अरेस्ट करायला इथे आलोय, तुझ्यावरती गुन्हा दाखल करायला आलोय, असं सायली आता म्हणत असते. आणि अशा पद्धतीने नागराज किल्लेदारवरती कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलेला असतो आणि त्याला पुन्हा एकदा कोठडीमध्ये डांबून ठेवायला सांगितलेलं असं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.